रात्रभर तमाशा बघून झाल्याच्यानंतर डायरेक्ट सकाळच्या 9:30ला दिवसाची सुरुवात केली. पहिले तर उठून गेलो पाणी बघायला. 2 किलोमीटर लांब जाऊन क्वारीचं पाणी बघितलं तर गडूळच होतं. मग काय आलो आपल्या विहिरीत पोहायला परत. विहिरीचं पाणी होतं कॉल. ह्या भावाला चढता नसतं आलं म्हणून आपण तिकडे गेलो. मग पोहून झाल्याच्यानंतर आपण निघलो सगळे घरी. पहिल्यांदा गेल्या ट्रॅक्टर घेतला चालवायला. ट्रॅक्टर चालवून एक राऊंड मारून आल्याच्यानंतर गेलो पाह्याला लावलं कायऱ्या काढायला. कायऱ्या काढून झाल्याच्यानंतर गणेश शेटचं झालं तर निघायचं टायमिंग. मग त्याला झोमॅटो बनवलं तिथनं लावून दिलं. मग भैयाने मी जाऊन आणलं एक फणस कापत बसलेलोच होतो. फणस खूप क्वालिटी लागलेलं. तेवढं मावशीने पण चिकन बनवायला घातलेलं. मग काय तिकडून निघलो आम्ही परत गावात जाण्यासाठी. मग दुपारनं ठरवलं की दोन्ही गाड्यांचे व्हिडिओ करायचे. मामाने ट्रॅक्टर घातल्यावर पण ट्रॅक्टरचे पण व्हिडिओ करायचं ठरवलं. घेऊन गेलो ट्रॅक्टर तळ्याला आणि त्याचा व्हिडिओ बनवून आणला. मग काय सनसेट झाला होता. पहिले गावात जाऊन कुस्ती बघितली यात्रेमुळे. कुस्तीचा रिझल्ट लागला आणि मी डायरेक्ट घरी येऊन झोपून घेतलं पहिलं. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सकाळ उठून डायरेक्ट कांद्याच्या पाण्या पलटी करायचं काम आलं. ते काम केलं आणि शिवला मी घेऊन निघलो घरी येण्यासाठी. शिवला घेऊन घरी आलो तर विहिरीत गेलो. पाणी आज थोडंसं वरती आलं होतं. पहिली जाऊन उडी मारली. त्यानंतर भैयासोबत मस्ती केली. त्यानंतर काय अजून थोड्या वेळ पवलो. शिवून मग मी टाईमपास करत बसलेली. मग तिकडून आलो ट्रॅक्टर चालवायला शिकायची ट्रेनिंगवरती. मोठा ट्रॅक्टर आज तुमच्या भावाने चालवून टाकलं फायनली. आज मामाकडे होतं कुट्टी करायचं काम. मग मामाने कुट्टी केली. भैयाने आकडा बदलला आणि तिकडून मामीला टाटा केला. मग दुसऱ्या मामीला टाटा केला आणि तिकडून निघलो मी पुण्याला येण्यासाठी. आज टाटा कर. आता फायनली सगळ्यांना टाटा केलं आणि आपण घेतले मासे येता तिकडून आलो. सनसेट बघितला आणि फायनली येऊन पोचलो आपण पुण्यात.